पाहिजे। माजी खासदारांची सियानी बंडरला सहआरोपी करा, सहआरोपी करा, सहआरोपी करा। माजी खासदारांची सियानी बंडरला सहआरोपी करा, सहआरोपी करा, सहआरोपी करा। माजी खासदारांची सियानी एका गरीब कुटुंबातील डॉक्टर संपदा मुंडेचा बळी गेला। नागड्या प्रशासनाचं आणि नागड्या सुव्यवस्थेचं विदारक चित्र जनतेच्या समोर आलं। अख्ख्या महाराष्ट्र राज्यातून याच्या विरुद्ध बंड करायला सुरुवात झाली। माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीने सुद्धा रुपाली चाकणकर हटाव आणि महिलांची इब्रत बचाव ही भूमिका घेऊन बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून सुरुवात केली। त्याचा आजचा आज 5वा दिवस आहे। महिलांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारं गृह खातं, देवेंद्र फडणवीसांचं खातं, मुख्यमंत्र्यांचं खातं याच्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राप्रमाणेच महिलांवरती अन्याय आणि अत्याचाराच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे। काल परवाचं आमचं सासपडेचं प्रकरण असेल, योग्य वेळी जर पोलिसांनी दखल घेतली असती तर कदाचित त्या आमच्या आर्या नावाचा लेकीचा जीव वाचला असता। मात्र आजही पोलीस प्रशासन, गृहमंत्री आमच्या पाठीशी, आमचं कोण काय वाकडं करणार नाही या भ्रमात राहून पोलिसच गुंडाची भूमिका बजवायला लागलेत। वडूज पोलीस चौकीचा नालायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवण्यासारखा नराधम तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस चौकीमध्ये मारहाण करतो, मात्र त्याच्यावरती कारवाई केली जात नाही। साताऱ्यामधला सुनील धवर नावाचा भामटा बिल्डर मागासवर्गीय महिलांची फसवणूक करून सह्या घेऊन त्यांची जमीन लाटतो, पोलिसांकडून कारवाई केली जात नाही। ग्रीन व्हॅली स्कूल पाचगणीमधला शिक्षण संस्था चालक जावेद खान हा लिंगपिसाट नराधम 11 वर्षाच्या मुलीचा तिच्या आईचा वेळोवेळी विनयभंग करतो। हे कॅरेक्टरलेस आहे, हे कॅरेक्टरलेस आहे म्हणून हिनवतो। शेवटी ती मुलगी शाळा सोडती, शाळा बंद करते। मात्र त्या जावेद खान नराधमावरती अद्यापही पाचगणी पोलीस चौकीला किंवा मेढा पोलीस चौकीमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला जात नाही। आजही ती 11 वर्षाची अल्पवयीन मुलगी आपल्या समोर उभी आहे। बाळा उठून उभी राहा जरा। या मुलीला नाविलाजानं शाळा सोडावी लागलेली आहे। हे पोलीस प्रशासनाचं यश म्हणायचं का? हे पोलीस प्रशासनाचा पराक्रम म्हणायचं का? अशाच पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात महिलांना नागावलं जातंय, नासवलं जातंय, विटंबना केली जाते, कुचंबना केली जाते, अत्याचार केला जातो। याच्या विरोधात म्हणजेच भाजप प्रणित RSS सरकारच्या विरोधात, देवाभाऊ सरकारच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आजचा हा आंदोलनाचा 5वा दिवस आहे। जोपर्यंत रुपाली चाकणकरला हटवली जात नाही, जोपर्यंत जावेद खान नराधमावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही, जोपर्यंत चिटर बिल्डर सुनील धवरवरती गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। गोऱ्यांसाठी काळधंदा करणारे रिटायर्ड पोलीस अधिकारी केंजळे याच्यावरती 420 अंतर्गत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने घेतलेला आहे। पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्याला विनंती आहे, किमान या महिला आघाडीच्या आंदोलनाची गंभीर दखल घ्या, अन्यथा हे आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला करावं लागेल, प्रत्येक तालुक्यातल्या महिलेला जागा करावं लागेल। सातारा जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकापासून सातारा जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही एक सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे। जर आईच्या पोटी जन्म घेतला आहे तर त्या आईची, त्या बाईची, त्या बहिणीची इब्रत आणि इज्जत राखण्याची जबाबदारी तुमच्या आमची आहे। ही जर पार पाडली जात नसेल तर पेशवायला सुरुवात झाली असं खेदानं म्हणावं लागेल। आणि मग पुन्हा एकदा पेशवाच्या कार्यकाळातली घटकांचुकी खेळायला सुरुवात करायची की काय? आणि त्यामध्ये पोलीस सहभागी आहेत का? पोलीस गुंडागिरीमध्ये भूमिका बजावणार आहेत का? या निर्णयापर्यंत पोहोचून आम्हाला राज्यभर तीव्र आंदोलन करावं लागेल, याची नोंद घ्यावी। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान। प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतंही आजपर्यंत आपल्याला उत्तर आलंय का? काही नाही। प्रशासकीय यंत्रणाच मंत्र्यासारखी नागडी उघडी झालेली आहे, त्यांना काही देणं घेणं पडलेलं नाही। काल परवा वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीने मुंबईमध्ये आंदोलन केलं। प्रत्यक्ष महिलांवरती लाठीचार्ज करणारं हे नागडं सरकार आहे, महिलांना नागडे फोटो पाठवणारं हे नागडं सरकार आहे। आणि त्या नागड्या सरकारचा वरमाई हा देवेंद्र फडणवीस आहे। त्यामुळे त्यांच्याकडून अद्यापही कुठल्याही स्वरूपाची चौकशी झालेली नाही। म्हणजे आपल्या जिल्ह्याचे प्रमुख हे झोपलेल्या अवस्थेत असं म्हणायचं आहे? महिला वर्गाने परवा दिवशी मला प्रश्न विचारला। आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे
आदरणीय शिवेंद्रराजे भोसले यांनी पहिल्या दिवशी महिलांना इथे भेट दिली आंदोलनस्थळी आणि महिलांच्या भावना जाणून घेतल्या. मात्र सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री जिवंत आहे का मेलाय हा प्रश्न महिलांनी जिल्हाध्यक्ष म्हणून मला विचारला. मी त्यांना सांगितलं मलाही माहित नाही. जर जिल्ह्याचा पालकमंत्री मेला असेल तर आपण लवकरच उत्तर कार्याचा कार्यक्रम करून टाकू. रुपाली चाकणवरती जर कारवाई झाली नाही तर तुमची भूमिका काय राहणार? आंदोलन याच्यापेक्षा आक्रमक केलं जाईल. आंदोलन याहीपेक्षा आक्रमक केलं जाईल आणि देवेंद्र फडणवीसांना उत्तर द्यावं लागेल की आपण बाईच्या पोटी जन्म घेतलाय, आईच्या पोटी जन्म घेतलाय का गाडविणीच्या पोटी जन्म घेतलाय. म्हणजे असं खेदजनक म्हणता येईल का डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळेल का नाही हे प्रश्नचिन्ह आहे का? अजिबात आमची गॅरंटी झालेली आहे संपदा मुंडेला न्याय मिळणार नाही या निर्णयापर्यंत आम्ही आलेलो आहे. कारण सगळ्या नालायक मंत्र्यांना, सगळ्या गुंडापुंडांना, सगळ्या वाचलवीरांना, सगळ्या समाजकंटकाला पाठीशी घालणारं सरकार म्हणजे RSS प्रणित भाजप सरकार आहे. त्यामुळं गुंड मोकाट आहेत आणि सर्वसामान्य जेलमध्ये आहेत. त्यामुळं डॉक्टर संपदाला न्याय भेटेल असं आम्हाला वाटत नाही. म्हणून महिला आघाडीची मागणी, माझ्यासोबत महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा सकटे, युती आघाडी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पायल गाडे, कोरेगाव तालुकाध्यक्ष आमची अर्चना बागाडे आहेत, या ठिकाणी आमची सातारा जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा माने आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून मागणी केलेली आहे. आम्हाला SIT नको. SIT ही राज्य सरकारच्या अंतर्गत येते आणि आमचा देवाभाव तुमच्यावरती विश्वास राहिलेला नाही. लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देऊन तुम्ही महिलांवरती बलात्कार करायला लावताय, महिलांचे मुर्दे पाडायला लावताय. त्यामुळे आम्हाला SIT नको, CBI चौकशीची आमची मागणी आहे.